भिवंडी शहरामध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद, पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। पंतप्रधान मोदी राहुल गांधी एकाच दिवशी महाराष्ट्राच्या मैदानात। मोदी आणि राहुल गांधी 5 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। भाजप देशात दंगली घडवण्याचं काम करतंय, प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप। तर 10 वर्षात दंगल कुठं झाली ते दाखवा, खासदार प्रणिती शिंदेंच्या आरोपाला भाजप आमदार सुभाष देशमुखांचं उत्तर। पुण्यासह देशातील अनेक भागात सीबीआयची छापेमारी, पुण्यात केलेल्या कारवाईत सीबीआयकडून 10 जणांना केली अटक। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठीचं उपोषण स्थगित, उद्यापर्यंत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय। उद्या कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। आमदार बबनदादा शिंदे हाती तुतारी घेणार असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदे यांनी घेतली शरद पवार यांची भेट। राज्यात विधानसभेसाठी काँग्रेस पक्ष ॲक्शन मोडवर, उद्यापासून काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। उद्यापासून 8 ऑक्टोबरपर्यंत मुलाखती घेतल्या जाणार। 5 ऑक्टोबरला आदित्य ठाकरे दापोलीच्या दौऱ्यावर। रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेणार आढावा। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या नवी मुंबईच्या दौऱ्यावर, कोकणातील मतदारसंघांचा घेणार आढावा। आमदार झिशान सिद्दीकी यांचं वांद्रेमध्ये उपोषण आंदोलन। एसआयटीच्या तोडक कारवाईच्या विरोधात आंदोलन। भारतनगरमधील कारवाईच्या विरोधात झिशान सिद्दीकी आक्रमक।